मकर संक्रांत म्हटली, की आपण तिळगुळ, लाडू, तिळाची पोळी हे पदार्थ आवर्जून बनवतो. त्यामध्ये लाडू बनवायचे म्हटले म्हणजे पाक बनवावा लागतो आणि हा पाक चुकला, की त्यामध्ये लाडू अगदी टनाटण असा कडक होतो. तर आज आपण कुठल्याही प्रकारचा पाक न करता फक्त कुकरमध्ये शिटी घेऊन बिनपाकाचे अगदी मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे आणि विशेष म्हणजे हाताला चटके न बसता भराभर असे वळता येणारे हे तिळाचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे, 15 मिनिटात तयार होणारी आहे. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. तीळ गुळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण घेतलेली आहे ती म्हणजे बिना पॉलिशची गावरान अशी तीळ. 1.5 कप मेजरमेंटची आपण ही तीळ घेतलेली आहे. वजनी म्हणाल तर 250 ग्राम म्हणजेच 1 पावशेर ही तीळ आहे. तर आज आपण 1 पावशेर तीळपासून लाडू कसे तयार करायचे, काय प्रमाण घ्यायचं ते बघणार आहोत. पुढे आपण घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला गूळ. तर गूळ आपण बघितला तर मेजरमेंटचे पुन्हा 1.5 कप मी हा गूळ घेतलेला आहे. फूल भरून घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर पुन्हा हा गूळ जो आहे तो 250 ग्रॅम आहे म्हणजेच 1 पावशेर गूळ. जितकी तीळ तितकाच गूळ हे समीकरण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे लाडू कधीही चुकणार नाही. पटकन प्रमाण बघून घेऊया तर 1 पाव म्हणजेच 1.5 कप तिळासाठी मी इथे भाजून घेतलेले शेंगदाणे थोडे अर्धवट असे कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये. ते पाव वाटी घेतलेले आहे आणि 1 पाव पुन्हा मी गूळ घेतलेला आहे किंवा 1.5 कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला. पुढची स्टेप म्हणजे आपण जो गूळ घेतला आहे, तो आता आपल्याला कुकरच्या साहाय्याने वितळवून घ्यायचा आहे. तर असे का ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे, खाली पाणी आणि जाळी ठेवली आहे. त्यामध्ये एका साधारणतः मोठ्या भांड्यामध्ये गूळ घ्यायचा आहे, त्यावर पूर्णपणे बसेल असं झाकण आपल्याला घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून त्याच्या मध्यम आचेवर आपल्याला 4 ते 5 शिट्या काढायच्या आहे. म्हणजे गुळाचे जर जाड खडे असतील, तर ते देखील वितळण्यास मदत होईल. एका बाजूला कुकर ठेवला, की दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपल्याला मध्यम आचेवर तीळ छान फुटेपर्यंत, छान तडतड असा आवाज येईपर्यंत खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तर एका बाजूला तीळ भाजून घेऊयात. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर बघा, तीळ संपूर्णपणे हलकी झालेली आहे आणि तीळ आता फुटत देखील आहे. तर आपण ही तीळ जी आहे, ती आता एका ताटामध्ये काढून घेऊया. भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि यातली सुद्धा आपण थोडीशी अर्धी वाटी तीळ बाजूला काढून घेणार आहोत आणि ही तीळ आपण अख्खीच नंतर वापरणार आहोत लाडूंमध्ये. बाकीची उरलेली जी तीळ आहे, ती आपल्याला मिक्सरमध्ये थोडी जाडसर अशी दळून घ्यायची आहे. तर मिक्सरमध्ये थोडी-थोडी करून आपल्याला बॅच-बॅचमध्ये ही तीळ थोडीशी जाडसरच अशी भरडून घ्यायची आहे. अगदी बारीक पेस्ट तयार करायची नाही. थोडी जाडसर अशी याची पूड तयार करून घ्यायची आहे. हे बघा. या पद्धतीने सुटसुटीत आणि जाडसर अशी आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण तिळाची आता जाडसर अशी पूड आपली तयार करून रेडी झालेली आहे. अगदी सुटसुटीत अशी आपण बघू शकता. तर यापासून आता आपण लाडू बनवायला घेऊयात. दुसऱ्या बाजूला कुकर देखील आपला रेडी झालेला आहे. शिट्या काढून झालेल्या आहेत. वाफ संपूर्णपणे निघालेली आहे. कुकर उघडून बघूयात. तर झाकणावर जे थोडंफार काही पाणी आहे ते अलगदपणे आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. ते खाली वितळलेल्या गुळामध्ये टाकायचं नाही. तर हे पाणी आपल्याला अलगदपणे झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण बघू शकता गुळाचे जे संपूर्ण जे खडे होते ते या ठिकाणी विरघळले गेलेले आहेत आणि असा पातळ स्वरूपाचा हा गूळ तयार झालेला आहे. तर इतकाच हा पातळ आपल्याला गूळ हवा आहे. म्हणून आज आपण अगदी परफेक्टली पातळ हा गूळ झालेला आहे. अगदी जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही. कुकरचा उपयोग केल्यामुळे हा ओव्हर कुक होत नाही. त्यामुळे आज आपण इथे कुकरचा वापर केलेला आहे. बरेचदा काय होतं जेव्हा आपण गुळाचा पाक बनवायला घेतो, त्यावेळेला गॅसवर ठेवल्यामुळे गॅस जास्त वेळ सुरू राहतो. वेळ कमी जास्त होतो. त्यामुळे पाक एकतर पक्का होऊन जातो आणि अशा वेळेला काय होतं लाडू फार कडक असे तयार होतात. त्यामुळे अगदी पाकाचं टेन्शन बनवायचं घ्यायचंच नाही. कुकरच्या 2-3 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्टली वितळलेला गूळ आपला तयार होऊन जातो. तर यामध्ये आता आपण साजूक तूप घातलेला आहे. त्यामुळे लाडू अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि चकाकणारे असे तयार होतात. तर तूप सुद्धा आपण छान असं हलवून घ्यायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर आता पुढच्या स्टेप्स अगदी भराभर आणि सोप्याच आहेत. तयार केलेलं तिळाचं कूट एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये एकजीव केलेलं हे गुळाचं आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते आपण आता घालून घेऊयात. जर गुळाचं मिश्रण केलेलं जर भांडं आपलं थोडं मोठं असेल, तर त्यामध्येच आपण हे कूट घालू शकता. म्हणजे कमी भांड्यांमध्ये आपले लाडू तयार होतील. पुढे आता आपण अख्खी तीळ आणि हे कुटून घेतलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत.
आणि त्यानंतर फ्लेवर येण्यासाठी वेलची पूड घातलेली आहे. जायफळ पूड देखील तुम्ही या ठिकाणी घालू शकता. आता हा वितळलेला जो गूळ आहे तो गरमच आहे आणि गूळ गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने आपण हे एकजीव करून घेतलेलं आहे. अजिबात वेळ लागत नाही. लगेचच हे मिश्रण कोमट होतं कारण आपण हे मिक्स केल्यानंतर हे कोमट व्हायला मदत होते. तर हे कोमट झालेल्या मिश्रणाचे आपल्याला लगेचच लाडू वळून घ्यायचे आहे. साधारणतः मिश्रण थोडंफार मिक्स झालं, की यानंतर आपल्याला हातानेच हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण आता आपण हाताने एकजीव करून घेतलेलं आहे. बघा अगदी परफेक्ट असं ओलसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता या मिश्रणापासून तुम्ही लाडू देखील करू शकता आणि या मिश्रणापासून बर्फी देखील सेट करू शकता म्हणजे वडा देखील सेट करू शकता. तर आज आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत. तर हाताला थोडंसं आपण तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे चिटकणार नाही. तसं ते चिटकतच नाहीत, परंतु थोडंसं हाताला मी तूप लावलं आहे आणि अगदी भराभर आपण बघू शकता अगदी छान असे गोलाकार आकाराचे हे लाडू वळले गेलेले आहेत. अगदी काही सेकंदातच हा लाडू बनवून तयार होतो आणि अशाच पद्धतीने आता आपण पुढचा लाडू देखील तयार करून घेऊयात. अगदी पटकन आणि परफेक्टली असे कितीही जरी याचं प्रमाण असलं, तरी सुद्धा हे लाडू चुकत नाहीत. थंड झाले मिश्रण तरी सुद्धा हे लाडू वळता येतात. या रेसिपीची हीच एक मोठी खासियत आहे. आपले जवळ-जवळ सगळे लाडू तयार झालेले आहेत बघा. आता शेवटचं तुम्हाला लाडू मी वळून दाखवते. मिश्रण अगदी तसेच ओलसर आहे. मिश्रण अजूनही कोरडे पडलेले नाही किंवा कडक झालेले नाही. पटापट असे लाडू याचे तरीही वळले जात आहेत. हे बघा, लाडू वळून तयार झालेला आहे. सगळे लाडू वळून रेडी झालेले आहे. बघा अगदी छान मस्त मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे 35 लाडू या प्रमाणामध्ये आपले तयार झालेले आहे. रंग देखील अगदी सुरेख असा आलेला आहे. खूप छान असे हे लाडू तयार होतात. तर बघू आपण एक लाडू फोडून बघूयात. बघा लगेचच हा लाडू फुटला जातो म्हणजेच अगदी मऊसूत असा हा लाडू आतपर्यंत तयार होतो. अगदी ज्यांना म्हातारे लोकं आहेत, ज्यांना दात नाहीत ते सुद्धा खाऊ शकतात. इतका छान हा मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू या पद्धतीने तयार होतो. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. या मकर संक्रांतीला तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला आपल्या हाताने केलेले या पद्धतीचे लाडू आपल्या मैत्रिणींना नक्कीच खायला द्या. घरातल्यांना देखील नक्कीच द्या. त्यांना हे नक्की आवडतील याची खात्री मी तुम्हाला देते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.